सर सर बोल ना. स्टॉक मार्केट म्हणजे काय? स्टॉक मार्केट अशी गोष्ट आहे की ज्यामध्ये जसं की आपण एक उदाहरण घेऊ. सपोज तू बिझनेस करते किंवा काय तुझी कंपनी आहे, बरोबर आहे. तर कंपनी आणि बिझनेस ज्यावेळेस तू चालवते, पैशांची गरज लागते, बरोबर आहे. तर पैसे तुम्ही कुठून घेतात? 3 ऑप्शन आहे आपल्याकडे. पहिलं ऑप्शन आहे, आपण एक तर आपले मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याकडून घेतो, बरोबर. नाहीतर काय करतो आपण? दुसरा ऑप्शन, स्वतःचे पैसे टाकतो. आता सगळ्यांकडेच एवढा पैसा नसतो, तो भाग वेगळा. आणि तिसरा ऑप्शन काय आपल्याकडे, की आपण बँकांकडून लोन घेतो. पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला पैसे मिळतात, पण तुम्हाला ते देण्याची घाई असते, म्हणजे कमी कालावधीसाठी भेटतात. दुसरा ऑप्शन ऑलमोस्ट जवळपास सगळ्यांकडे नसतोच, की सगळ्यांकडे एवढा पैसा नाही, की पदरचे पैसे टाकून तुम्ही बिझनेस चालवाल किंवा रन कराल, बरोबर आहे. किंवा तिसरा जो ऑप्शन आहे, बँक. आपण बँकेकडून लोन घेतो, पण ज्या वेळेस बँकेकडून लोन भेटतो लॉंग टर्मसाठी, पण त्यावेळेस भरमसाठ तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट पेड करावा लागतो. आलं लक्षात? आणि हा रेट ऑफ इंटरेस्ट पेड करता करताच बिझनेस किंवा तुमचं जे काही कंपनी असेल, ते तुम्हाला चालवणं खूप अवघड होऊन जातं. मग काय केलं, की अमेरिकेमध्ये 1700-1800च्या काळामध्ये स्टॉक मार्केट चालू केलं. म्हणजे काय? एखाद्या कंपनीचा आयपीओ मार्केटला आणायचा. मार्केटला आणला, की त्याचे समभाग म्हणजे शेअर्स म्हणतो आपण. तर शेअर्स मार्केटला विकायला काढायचे. आणि शेअर्स विकायला काढून, ज्याला आपण पब्लिक लिमिटेड म्हणतो. शेअर्स विकून भरमसाठ पैसा तुम्हाला मिळतो. म्हणजे काय मिळालं तुम्हाला? भांडवल मिळालं. ओके. त्याला आपण शेअर कॅपिटल म्हणतो. कारण शेअर्स विकून ते कॅपिटल मिळालंय. मग त्याला काय म्हणतो आपण? शेअर कॅपिटल. तर हे शेअर कॅपिटल तुम्हाला कमीत कमी व्याजदरामध्ये जास्तीत जास्त कालावधीसाठी वापरता येतं. आलं लक्षात? तर याला आपण शेअर मार्केट म्हणतो. मग शेअर मार्केटमध्ये आपण काय करतो, की शेअरची देवाण आणि घेवाण करू शकतो. तुम्हाला प्रॉफिट झाला, तुम्ही शेअर विकून टाकता किंवा लॉस झाला तरी तुम्ही शेअर विकून टाकता. तर शेअर मार्केटमध्ये अशा प्रकारे ह्या गोष्टी चालतात.